भंडारा जिल्ह्याच्या तुमसर इथल्या सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था बिकट आहे। गेल्या 2 वर्षांपासून दंत तपासणी चेअर बंद आहे आणि त्यामुळे दंत रुग्णांना उपचार मिळत नाही। सदर रुग्णालयामध्ये दंत शल्य चिकित्सक आणि इतर कर्मचारी कार्यरत असताना दोन्ही दंतखुर्च्या वापरात नाही आणि मशीन दुरुस्त केलेल्या नाहीत। दंतखुर्च्यांच्या उपलब्धतेअभावी रुग्णांवर उपचार करणं अशक्य होतं। परिणामी रुग्णांना स्वखर्चाने खासगी रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात। मी या माडगी गावावरून इथं तुमसरला एवढ्या लांब काही दाताचा त्रास होता त्यामुळे आलेलो आहो। पण इथं आल्यामुळे मला असं माहीत पडलं की इथं दात चेकिंग करायची जी मशीन आहे ती बंद पडलेली आहे। तर आमचा इलाज होणार नाही, आमच्या दाताचा इलाज होणार नाही, तर आम्ही कुठं जावं? आणि हे मशीन बंद पडल्यामुळे इतर जे पण पेशंट इथं येतील त्यांना पण त्याची सोय मिळणार नाही। शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर या ठिकाणी मोठ्या पद्धतीने रुग्ण येत असतात। 500 ते 600 रुग्ण दर महिन्याला चेकअप करतात दातांच्या, परंतु ही मोठे लाखो रुपयाची मशिनी 3 वर्षापासून बंद पडलेल्या धुळकात आहेत। इथं कोणताही याचा उपयोग नाही। तर या संदर्भात आम्ही शासनाकडे व प्रशासनाकडे मागणी केली आहे की वैद्यकीय अधीक्षकांना की आपण याच्या संदर्भात तातडीने मशीन इथं आणावे, अन्यथा आम्हाला नाईलाजाने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल। गेल्या 2 वर्षापासून ही चेअर बंद आहे। आम्ही पत्र वगैरे व्यवहार केलेला आहे, इव्हन BDOला पण पत्र दिलेलं आहे, अजून नाही का सरकारला पण पत्र दिलेलं आहे। तरी आमची मागणी आहे का त्वरित तर डेंटल नवीन चेअर यायला पाहिजे डेंटल हॉस्पिटलमध्ये आणि रुग्णांना चांगली सोय झाली पाहिजे।